फक्त एका झटक्यात चमकती शुभ्रता. बस एक झटका. काय पुरावा आहे. तूच आकाशसाठी आंधळेपणाचा नाटक करू शकशील. माझा आकाश मला मिळाला पाहिजे डॉक्टर. तुम्ही त्याला शोधून आणा. खरं जर आपण हे सगळं कळलं ना तर तीच कातडी ते सोलून काढतील. चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी 7 वाजता. प्रायोजक नवीन इनो डायजेश्वर आहे ना, मग मन घसरू द्या ना. टूट पडेगा फ्रूट नया ट्रॉपिकाना ट्विस्टर. सहप्रायोजक अबे एक्स्ट्रा मजबूत आहे. बजाज फैंस सबसे तेज. मुंबई इंडियंस, दुनिया हिला देंगे इंडियंस. जीनस, भारत का सबसे ज्यादा बिकने वाला साइन वेव इन्वर्टर. जीनस जहां पावर वहां. संतूर, वरून त्वचेचं रहस्य. ब्रेकनंतर संवादमध्ये आपलं स्वागत. महेश योगींच्या संस्थेमध्ये तुम्ही अर्ज केला 90च्या दशकातली गोष्ट. मग आणि त्यानंतर त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मुंबईमध्येच माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि मग त्या इंटरव्ह्यूनंतर माझी निवड झाली आणि विशेषतः पंचकर्म, नाडी परीक्षा आणि आयुर्वेदातल्या वनौषधी या सगळ्यांचा जो माझा अभ्यास होता त्यामुळे माझी निवड झाली आणि देशभरातून त्यावेळेला 41 वैद्यांची निवड झाली होती. परंतु त्यानंतर जवळजवळ एक महिनाभराचं ज्याला रिफ्रेशर्स कोर्स म्हणतो हा मला दिला गेला दिल्लीमध्ये आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाश्चिमात्य लोकांना थेटपणानं सांगता येतील, ज्या वेगवेगळ्या कसोटीवर तपासून पाहून ते यशस्वी होतील अशा पद्धतीनं आयुर्वेद महर्षींनी रिफाईंड करून इंट्रोड्यूस केलेला आहे आणि मग त्याचं तिथं आम्हाला पुनरावलोकन कार्यक्रम वगैरे झाला. त्यानंतर मला युरोपातल्या काही देशामध्ये आणि अमेरिकेमध्ये काम करायला मिळालं आणि महर्षींनी भावातीत ध्यान पद्धतीचा जो गेली 40-45 वर्ष प्रचार प्रसार सुरू केलेला आहे त्यांचे भावातीत ध्यान पद्धतीचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी 1985-86 साली आयुर्वेद इंट्रोड्यूस केला आणि आयुर्वेदाचे तिथलेही डॉक्टर्स अभ्यासक आहेत, तिथल्या डॉक्टरांनी आयुर्वेद अंगीकारला आहे, स्वीकारलेला आहे. आपल्या भारतातल्या कुठल्याही आयुर्वेदाचार्यापेक्षा काकणभर सरस असं ज्ञान काही डॉक्टर्सनी मिळवलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दीपक चोप्रा डॉक्टर असतील किंवा डॉक्टर हरी शर्मा असतील ज्यांनी अँकॉलॉजीवरती संशोधन केलेलं आहे. हे सगळे मोठमोठे डॉक्टर्स, रिचर्ड आयोरबॅक असेल, हे सगळे महर्षींचे फॉलोअर्स असल्यामुळं त्यांनी त्याच्यावर संशोधन केलं आणि जवळजवळ 600 पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स जे भावातीत ध्यान पद्धतीवर प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच अनेक संशोधनं ही आयुर्वेदावर केली गेली. अँटी कॅन्सर प्रॉपर्टीजवरती खूप काम केलं गेलं आणि फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजर्स म्हणून काही औषधींचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराचं काम महर्षींनी केलेलं आहे. तुम्हाला परदेशामध्ये आयुर्वेदाचा प्रसार करताना किंवा आयुर्वेद अप्लाय करताना किंवा वापरताना काय अनुभव आला? एक तर परदेशामध्ये वृत्ती त्यांची जी आहे त्याच्यात कोणत्या प्रकारे तुम्ही एक तर त्यांना आयुर्वेदातल्या 2 गोष्टी अत्यंत आकर्षित करणार आहेत. एक म्हणजे दिनचर्या, म्हणजे बारीक सारीक गोष्टी ज्या आयुर्वेदानं आपल्याला सांगितलं, पर्सनल हायजीनच्या, सकाळी उठावं कधी, झोपावं कुठं, केव्हा, इथंपासून ते अगदी केस कधी कापावेत, मिशा कधी कापाव्यात, दाढी केव्हा करावी आणि पायात काय काय घालावं, इतकं बारीक हायजेनिक जे पर्सनल हायजीन ज्याला म्हणतो तर ते त्या लोकांना खूप आकर्षित करतं. दुसरं महत्वाचं त्यांना आकर्षित करणारी गोष्ट जी आहे ती म्हणजे नाडी परीक्षा. नाडीवरून रोगनिदान हा वैद्य करतो हे त्यांना खूपच त्याचं नवल वाटतं आणि त्याचं आकर्षण वाटतं. तिसरं महत्वाचं हे पंचकर्म. अनेक रुग्ण 1-1 तासाचं फ्लाईट घेऊन पंचकर्म करायला यायचे त्या ठिकाणी. अनेक रुग्ण अनेक तासाचं ट्रॅव्हल आपल्याबरोबर ड्रायव्हर घेऊन यायचे. म्हणजे पंचकर्माबद्दल खूप त्या ठिकाणी अवेअरनेस सुरू झालाय. अर्थातच महर्षी महेश योगींनी ज्या पद्धतीनं ते समाजामध्ये, तिथल्या समाजामध्ये रुचेल अशा पद्धतीनं तो आयुर्वेदाचा प्रसार केलेला आहे आणि त्याचाच निश्चितपणानं फायदा हा होतोय. जर्मनीमध्ये महर्षींच्या संस्थेत खूप संशोधन झालं, हॉलंडमध्ये त्याच्यावरती संशोधन होतं, अमेरिकेमध्ये विशेषतः या महर्षींच्या अमृत कलशवरती संशोधन झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं या आयुर्वेदाकडे बघण्याचा पाश्चात्य लोकांचा दृष्टिकोन निश्चितच सकारात्मक असा आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण मग या संपूर्ण तुमचा जो परदेशामध्ये जो कालावधी तुम्ही व्यतीत केला त्याचा अगोदरचं जे तुमचं ज्ञान होतं आणि तुमचा अनुभव होता त्याच्यात अधिक उपयोग झाला का? निश्चितच, कारण एक दृष्टिकोनामध्ये एक फार मोठा बदल झाला. कोणत्या प्रकारचा? 2 प्रकारे. एक म्हणजे काय की आयुर्वेद हे असं शास्त्र आहे की जे अनादी आणि अनंत आहे आणि सगळ्या मानवजातीला ते उपकारक आहे. हे जे ग्रंथात सांगितले ते खरं आहे हे ज्यावेळेला अमेरिकेत गेलो त्यावेळेला लक्षात आलं. दुसरं असं की तिथल्या लोकांना, म्हणजे वसुदैव कुटुंबकम आपली परंपरा आहे. आयुर्वेद फक्त काही भारतीयांचा किंवा कुणाची मक्तेदारी नाही, सगळ्या जगाचा जिथे तिथं मानवता आहे तिथं तिथं आयुर्वेद पोचला पाहिजे अशा विचाराचा मी आहे. आणि त्यामुळं
त्या ठिकाणी त्या लोकांना त्याचा फायदा होतो. तिथल्या त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी आयुर्वेद अनेकांनी अडॉप्ट करून घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा त्यांना फायदा दिसतो. म्हणूनच भारतीय परंपरेतलं ज्ञान, वैद्यकाचं ज्ञान तिकडे गेले आणि तिकडून परत इकडे येते, हा मला विशेष आनंद होतो. या कॉम्पिटिटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक जगामध्ये ॲलोपॅथी एक शास्त्र आहे, एक आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी, अशा अनेक वैद्यकाच्या शाखा आहेत. झटपट यश किंवा पटकन आजार बरा करणं हा एक भाग झाला आधुनिक वैद्यकाचा, म्हणजे ॲलोपॅथीचा जो एक काही बलस्थान आहे त्यातला हा एक चटकन बरं करणं. आणि दुसरा एक भाग असा आहे की चिकित्सेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तर किंवा रोगनिदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. तर आयुर्वेदामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर किती करता येणं शक्य आहे? तंत्रज्ञान, निश्चितच तंत्रज्ञान मानवतेला उपयुक्त आहे. महर्षी महेश योगी नेहमी सांगतात की आध्यात्मिक आणि आधिभौतिक दोन्ही पातळीवरती मानवाला समाधान आणि आनंद मिळाला पाहिजे. परंतु तंत्रज्ञान किती, तंत्रज्ञानाचा अट्टास आपण कुठपर्यंत धरायचा? मटेरियल लेवलवरती आपण सगळं तपासलं, पाहिलं, पण माणसाचा जो आनंद हरवत चाललेला आहे की मानव प्राणी ह्या सगळ्या धावपळीच्या याच्यामध्ये स्वतःचा आनंदच हरवून पाहतोय आणि तो आनंद हरवल्यामुळं अनेक आजारांना त्याला तोंड द्यावं लागतंय. म्हणजे मी तर असं म्हणतो की अनेक आजारांचं 80% आजारांचं मूळ जे आहे ते तुमच्या आनंदाला तुम्ही हरवून बसलात म्हणून आहे. आणि राहिलेलं जे आहे ते तुमचं जॉब डिससॅटिस्फॅक्शन. तुमच्या कामामध्ये तुम्हाला रस नाही, तुमच्या कामात तुम्ही रस घ्यायला लागाल, दिलेलं निसर्गदत्त काम तुम्ही प्रामाणिकपणे कराल आणि तुम्ही आनंदित व्हाल. जिथं जिथं आनंदित व्हायला संधी मिळते, मग ते एखादं फूल बघण्यात आनंद मिळेल, समुद्राची लाट बघण्यात आनंद मिळेल, सूर्यास्त बघण्यात आनंद मिळेल, लहान मुलाच्या खासण्या खिदळण्यात आनंद मिळेल. तो जर तुम्ही आनंद टिपायला सुरुवात केली तर आपोआपच आजार तुमच्यापासून 4 हात दूर राहतील. सतत ताण, तणाव, ईर्ष्या, एकमेकाचा दुस्वास, पाय ओढणे, हे जोपर्यंत तुम्ही जवळ तुमच्या अंतरंगात ठेवता तोपर्यंत तुम्ही कितीही औषधोपचार केले, कितीही मटेरियलिस्टिक लेवलवरती निदानं केली तर तुमच्या आजाराचं निदान लागणार. त्यामुळे बहुतांशी आजार हे मनाचे आजार असतात. त्यामुळे माणसाचं मन जर स्वस्थ असेल तर निश्चितपणानं, कारण आयुर्वेदानं सांगितलंय प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थिती देते. म्हणजे आत्मा, मन आणि मन आणि तुमचं इंद्रिय हे प्रसन्न असतील तरच त्याला स्वस्थ म्हणा, अदरवाईज नाही. आणि जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा ही व्याख्याता मान्य केलेली आहे. त्यामुळं महर्षी महेश योगींनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे की सकाळ संध्याकाळ 20 मिनिटं भावातीत ध्यान करा, तुमच्या अंतरंगामध्ये जा आणि मग सच्चित आनंद तो जो तुम्हाला मिळायला लागेल, त्यामुळे आपोआपच तुमच्या सगळ्यापासून रोग दूर राहतील आणि तुमचं जीवन जे आहे ते नैसर्गिक, आनंदी आणि दीर्घायुष्य होईल. डॉक्टर पाटील, तुम्ही खास इथे आलात आणि आयुर्वेदाची जी महान परंपरा आहे त्याचा जे 25 वर्ष तुम्ही साधना केलेली आहे ती आमच्याबरोबर बोललात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता संवाद, फक्त ETV मराठी. सहप्रायोजक जीनस, भारत का सबसे ज्यादा बिकने वाला साइन वेव इन्वर्टर. जीनस जहां, पावर वहां.